नमस्कार फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पुढची बेसिक स्टिच शिकतोय। काल आपण फ्लॅट मॅट फिलिंग स्टिच शिकलो होतो। आज आपण पॅडेड मॅट फिलिंग स्टिच शिकणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे एक सर्कल ड्रॉ करून घेतला होता व त्याच्यामध्ये मी हा लोडिंगचा थ्रेड चिटकवलाय थोड्या थोड्या अंतरावर। मी इथे 7 लोडिंगचे थ्रेड चिटकवून मध्ये मध्ये गॅप ठेवलेली आहे। आपण ह्याच्यावर मॅट फिलिंग स्टिच करणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे 3 धाग्यांची सुई घेतलेली व सिल्कचा थ्रेड घेतीये। आपण मधोमध सुरू करणार आहे। मी इथून आधी थ्रेड वर घेतीये व आता पहिल्यांदा मी स्टिच टाकताना ह्या 2 लोड स्टिच वर मी स्टिच टाकणार आहे। मी इथे स्टिच टाकते। पुन्हा पुढची स्टिच टाकताना 2 सोडून मी स्टिच टाकणार आहे। इथे पुन्हा मी दोघांच्या इथे मध्ये एक स्टिच टाकणार। आता शेवटीला आपल्याला एकच राहील, त्या एक वरनं मग स्टिच टाकायची पुढे। पुन्हा इथे लॉक स्टिच घ्यायची आहे, तसंच पुन्हा मागे यायचंय। आता पुन्हा सेमच प्रोसेस करायची। आधी एक लोड स्टिचच्या पुढे टाकायची आहे, नंतर न 2 2 2 आणि आपण आता लॉक करून इथे जेव्हा मागे जातो तेव्हा खूप ताणून स्टिच टाकायची नाही, शेप बिघडतो। अलगद स्टिच टाकायची आहे। सेम पद्धतीने मी पुन्हा स्टिच टाकतेय। पुन्हा मी रिटर्न येते सेम पद्धतीने। आधी 1 च्या पुढे मी स्टिच टाकणार आहे, एक लोडिंग थ्रेडच्या पुढे, नंतर न 2 च्या पुढे, पुन्हा 2 च्या पुढे, पुन्हा 2 च्या पुढे। आता मी इथे 4 वेळा अशा स्टिच टाकलेल्या आहेत एका रेषेत। मी इथे लॉक करून घेतेय। आता मी पुन्हा चेंज करणार आहे पद्धत। आता मी इथून मागे जाताना आधी ही एक लोड स्टिच जी आपण चिटकवली ही पहिली, त्याच्या पुढे मी स्टिच टाकणार आहे। सुरुवातीला 2 ला टाकली होती, आता 1 ला टाकतेय। 1 ला आता ही 1 आणि ही 2 सोडून ह्याच्या मध्ये स्टिच इथे, पुन्हा 1 आणि 2 सोडून इथे मध्ये स्टिच, आणि शेवटीला पुन्हा 1 आणि हे 2 सोडून पुढे स्टिच। पुन्हा इथे लॉक करून घ्यायचं। रिटर्न येताना त्याच पद्धतीने यायचंय। 2 सोडून स्टिच, पुन्हा 2 सोडून स्टिच, पुन्हा 2 सोडून स्टिच, आणि शेवटीला 1 सोडून स्टिच। मी 4 स्टिच टाकून झालेल्या आहेत। आता मी पुन्हा 2 सोडून मी स्टिच टाकणार आहे।
एक बाजू मी लाल थ्रेडनी पूर्ण करून घेतलेली आहे। आता मी दुसरी बाजू पूर्ण करणार आहे दुसऱ्या कलरच्या थ्रेडनी। आपण पुन्हा आता असं सुरुवात करणार आहे। आता इथे आपण सुरुवातीला ह्या 2च्या पुढे मी स्टिच टाकली होती, इथून वर काढून 2च्या पुढे टाकली होती। आता मी दुसऱ्या कलरच्या थ्रेडनी जेव्हा सुरुवात करेल तेव्हा इथून वर काढून ह्या 1च्या मध्ये टाकेल, नंतरनं 2, नंतरनं 2, शेवटीला पुन्हा 2 येतील। असं मी 4 वेळा करेन। चौथ्या वेळेस जेव्हा आपण ह्या बाजूला येऊ त्यावेळेला मी इथे 1च्या पुढे टाकेल, नंतरनं 2, नंतरनं 2, नंतरनं 2। मी इथून थ्रेड वर घेतेय। मी आता 1च्या पुढे टाकतेय, नंतरनं 2 सोडून स्टिच टाकतेय, शेवटीला पुन्हा 2 सोड। मी इथे साइडला चेन स्टिच टाकून घेतलेली आहे जरीच्या थ्रेडनी। अशा प्रकारे आपली लोडेड मॅट फिलिंग स्टिच पूर्ण झालेली आहे। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ सोबत।